नमस्कार. विशेष बातमी समोर येते. ज्ञानोबा माऊलीच्या गजराने धुमधुमले पारे गाव. आषाढी निमित्त 4 शाळांच्या 1ली ते 4थीच्या चिमुकल्यांची भक्तिमय दिंडी. आषाढी एकादशीचे औचित्य साधून आज पारे गावात भक्तीचा महापूर आला होता. गावातील पारे जिल्हा परिषद शाळा कोटेवस्ती, जिल्हा परिषद शाळा कोकरेवाडी, जिल्हा परिषद शाळा आणि मानेवाडी जिल्हा परिषद शाळा या 4ही शाळांनी एकत्र येत ज्ञानेश्वर महाराज प्रतिकात्मक दिंडी मोठ्या उत्साहात काढली होती. चिमुकल्यांच्या वारकऱ्यांचा उत्साह पाहून अख्खं गाव भक्तिमय झालं होतं. सकाळपासूनच शाळेतील 1ली ते 4थीच्या मुलामुलींनी पारंपरिक वेशात शाळेत हजर झाल्या होत्या. मुलांच्या अंगात पांढरे कुर्ते, पायजमा, डोक्यावर टोपी आणि कपाळी चंदनाचा गंध होता. मुलींनी पारंपरिक नऊवारी साडी आणि माथ्यावर तुळस धारण केली होती. सर्वांच्या गळ्यात तुळशी माळा आणि हातात भगवे झेंडे फडकत होते. ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल या नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे पारे गावातील ज्येष्ठ भजनी मंडळांनी पुढाकार घेतला होता. टाळ, मृदुंग आणि सांगण्याच्या गजरात ज्येष्ठ नागरिकांनी एका पाठोपाठ एक अभंग गायन केले. त्यांच्या तालावर चिमुकले वारकरी ठेका धरत चालले होते. दिंडीची सुरुवात श्री विठ्ठल मंदिर परिसरातून झाली. तेथे विठ्ठल रुक्मिणीची आरती झाल्यानंतर दिंडीने छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे प्रस्थान केले. छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जय भवानी जय शिवाजी या जय घोषात करण्यात आला. त्यानंतर दिंडी मारुती मंदिर परिसरात जात मदिना मस्जिद परिसरात पोहोचली. या ठिकाणी गावातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लहानग्या वारकऱ्यांचे दर्शन घेतले. विविध धर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन हा भक्तिमय सोहळा पाहिला. श्री विठ्ठल मंदिर आणि मारुती मंदिरासमोर चिमुकल्यांनी गोल रिंगण करून एरे एरे विठ्ठला या अभंगावर भक्तिभावाने नृत्य सादर केले. त्यांचा हा ठेका आणि भक्ती पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले गेले. या संपूर्ण दिंडीचं आयोजन आणि नियोजन शाळेचे केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं. दिंडीमध्ये 4ही शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीससह अंगणवाडीचे छोटे छोटे चिमुकले सहभागी झाले होते. गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडीच्या समारोपानंतर सर्व चिमुकल्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. गावकऱ्यांनी सांगितलं की लहान वयातच मुलांमध्ये वारकरी संस्कृतीचे संस्कार रुजवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.